मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ग्रामविकास विभागाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ. राज्यात उद्भवलेली पूरस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे अभियानाच्या अंमलबजावणीवर मर्यादा आल्याने 31 मार्च 2026 पर्यंत अभियानाला दिली मुदतवाढ. राज्यातील ग्रामपंचायतींना या अभियानात प्रभावी सहभागाची संधी मिळावी म्हणून 2025-26 या वर्षासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीमध्ये झाली वाढ. शौर्यदिनी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो बौद्ध अनुयायी 1 जानेवारी रोजी दाखल होणार. शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विजयस्तंभ आणि परिसरात सर्व अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, हिरकणी कक्ष आणि अन्य सुविधा सज्ज. पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी विजयस्तंभ येथे भेट देऊन सर्व सुविधांची केली पाहणी. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर, कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे, गट विकास अधिकारी शेखर शेलार आणि महेश डोके आदींची उपस्थिती. भागवत एकादशी निमित्त आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट. एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, नैवेद्य, कीर्तन सेवा आदी धार्मिक कार्यक्रम. एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. नदी प्रदूषण रोखण्यासाठी वेताळे गावच्या सरपंच सविता बंडू बोंबले यांचं प्रेरणादायी आणि पर्यावरणभिमुख पाऊल. सेवानिवृत्त पोलीस हवालदार असलेल्या सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारानंतर रक्षा आणि अस्थींचं नदीपात्रात विसर्जन न करता शेतात लावले फळझाड. फळझाडास दिले मालिक की छाया असे नाव. वेताळे गावचे प्रगतिशील शेतकरी दिलीप आणि माजी सरपंच बंडू बोंबले यांचे वडील मुरलीधर धोंडीबा बोंबले यांच्या निधनानंतर मुलं आणि सुनबाई सविता यांनी पारंपरिक रूढी परंपरेला दिला फाटा. बोंबले परिवारानं घेतलेल्या धाडसी आणि पर्यावरणाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरातून होतंय स्वागत. यावेळी उद्योजक जयेश बोंबले, नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल बोंबले, कृषी अधिकारी पंकज बोंबले, प्रणय बोंबले आणि परिवारातील सदस्यांची उपस्थिती. आपल्या माणसांच्या आठवणी केवळ विसर्जित न करता त्या वृक्षांच्या रूपाने जपूयात. वृक्षारोपण, जलप्रदूषण रोखण्याचेही सरपंच सविता बोंबले यांनी केले आवाहन. राजगुरुनगर शहरातील पर्यावरण प्रेमी श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील यांची 3012 किलोमीटरची कोलकाता ते कन्याकुमारी ही सायकल यात्रा 16 दिवसात पूर्ण. दररोज 190 किलोमीटर सायकल प्रवासात पोल्युशन फ्री इंडिया आणि रोड सेफ्टीची केली जनजागृती. कोलकाता, गंगासागर, कोणार्क, जगन्नाथपुरी, चिल्का सरोवर, विशाखापट्टणम, मिठापूर, रामनाथपुरम, निल्लोर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, चेन्नई आणि कन्याकुमारी अशा सायकल प्रवासात प्रदूषण मुक्त भारत आणि रस्ते सुरक्षेचा केला प्रचार प्रसार. वाके बुद्रुक परिसरात दहशत माजवणारा बिबट्या मंगळवारी रात्री 11च्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. खरपुडी रस्त्यालगत दत्तात्रय रामचंद्र टोपे यांच्या शेतातील पिंजऱ्यात बिबट्या अडकला. वन विभाग आणि रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या मदतीने रात्री पिंजऱ्यात अडकलेला बिबट माणिकडोह येथे हलवले. वाळदगाव येथे उमेदच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील 141 महिला बचत गटांना 81 लाख रुपये कर्ज वाटप. शिवाजी तेलंगे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, विस्तार अधिकारी मोरे यांची प्रमुख उपस्थिती. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेंट्रल बँक या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सुमारे 81 लाख रुपयांचे बचत गटांना दिले कर्ज. यावेळी सरपंच मनोहर पोखरकर, उपसरपंच विक्रम पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य मीरा पोखरकर, दिनेश लांडगे, नितीन वाळुंज, पोलीस पाटील बाळासाहेब पोखरकर, सुरेश पोखरकर, विलास पोखरकर, बाळासाहेब सावंत, पप्पू पोखरकर आदींची उपस्थिती. खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्या हस्ते ई सेवा केंद्राचे उद्घाटन. गावातील विकास कामांची गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी केली पाहणी.
पंचायत समितीच्या कक्ष अधिकारी चंद्रिका तळपे या 30 वर्षाच्या प्रशासकीय सेवेनंतर बुधवारी झाल्या निवृत्त. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या सेवापूर्ती कार्यक्रमास गटविकास अधिकारी विशाल शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर, अधीक्षिका नीता काठे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, कर्मचारी उपस्थित. सातारा जिल्हा परिषदेत 1995 पासून सेवेला सुरुवात केली. आज 30 वर्षाच्या सेवा काळात खेड पंचायत समितीमध्ये 23 वर्षे विविध पदावर काम करून कक्ष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त. चाकण तळेगाव मार्गावर बेदरकार कंटेनरची 3 वाहनांना धडक. म्हाळुंगे गावच्या हद्दीत दुचाकीसह 2 3-चाकी वाहनांना ठोकर. कंटेनरसह 4 वाहनांचे नुकसान. सिद्धिविनायक ट्रेडर्स आणि हार्डवेअर दुकानासमोर घडला अपघात. कंटेनर चालकावर उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्रद्युम्न महादेव बगदुरे वय 27 राहणार म्हाळुंगे, मूळ कर्नाटक यांची फिर्याद.